कुठे चाललंय? नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. तर आज फ्रेंडशिप डे पण आहे, पण हा व्लॉग माझा खूप आधीचा आहे. तर आम्ही गेलो होतो माझ्या मावशीकडे. माझ्या बहिणीचा वाढदिवस होता, त्यामुळे आम्ही दरवर्षीच जातो आणि यावेळी पण म्हटलं आम्ही जायचंय. कुठे चाललंय? बाप्पा मोरया करायला. नाही एवढी, चल. इकडे आम्ही देवळात जात होतो, कारण त्या दिवशी एकादशी होती, आषाढी एकादशी. आणि इथे माझा भाऊ आलेला, त्याचा हा मुलगा माझा भाचा आलेला, तर त्याला पण घेऊन जात होतो आम्ही. तर म्हटलं देवळात जाऊया, देवळाच्या पाया वगैरे पडूया. बाबूला पण घेऊन चालली होती मी, अर्णव आला नव्हता. आणि इकडे बघा मस्तपैकी आम्ही टिक्का वगैरे लावत होतो. चला ह्याला पण चंदनाचा टिक्का लावून घेऊया, खूप छान दिसेल म्हणून लावत होती. तर हा कुठे स्थिर राहतोय बघा, कशा वळवळ चालूच होतं, स्थिर राहणंच नाही. नंतर मग म्हटलं चला असं घेते मी त्याला. असं घेतल्यानंतर त्याला पण छान वाटलं आणि लगेच लावून घेतला त्याने टिक्का. नंतर आम्ही गेलो. लाईन होती पण एवढी नव्हती. ह्याला बरं पण नाही आहे अध्यायला, आणि त्यानिमित्ताने देवळात आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाऊया. आणि ही पण मी ॲक्च्युली तिथे पोचली आणि तेवढ्यात हे दोघे जण दिसले मला, खाली उतरत जात होते आणि माझ्या हातात बॅग वगैरे होती, म्हणून मग ही परत माझ्यावर रिटर्न आली. तर मी म्हटलं चल. मग ही म्हटलं देवळात येतेस का? तर म्हटलं हो येते, चल जाऊया. तर मग म्हटलं, तर हे देऊळ गिरगावात आहे, विठ्ठल मंदिर म्हणून आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तर तिकडे आम्ही गेलो होतो आणि त्याच दरम्यान आम्हाला म्हटलं बाबूला पण पाया पडता येईल. आणि हिचा बड्डे पण छान दिवशी आला होता. तर बघा माझं बाळ कसं दिसतंय, पण एका सेकंडला पण तो स्थिर नव्हता. इकडे तिकडे बघणंच चालू होतं. आणि हा बघा हा कसा मस्त पाया पडत होता. त्यानंतर साहेबांनी प्रसाद वगैरे घेतला आणि खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही जरा खायला गेलो तिकडे. थोडंसं खाल्लं, हिचा पण उपवास होता म्हणून आम्ही गेलो. हळू फिरव ना कॅमेरा. मस्त व्हिडिओ काढलाय मंदिरात. माझा तो हार गुंतला आणि मागे लाईन मी हार सोडवते पाठी लाईन आहे. तर कॅमेरा म्हणजे लोकांना कळणार पाहिजे, कॅमेरा असा पकडते आणि हार सोडवते. लोक काय म्हणतील, काढलाच की नाही काढला? चांगला काढलाय ऐक माझं पाया पडायला केलं ते पूर्ण तुळस. हे तोंडावर झोपला तो त्याच्या. मला मी सवय केली ना अशी, आता मध्येच केस सोडेल बघ. शिशिका राव शिशियाले सुसू आणि हा पण त्याच्याकडे बघून बघून व्हिडिओ काढला. तुला बर्थडे आमच्या, हॅपी बर्थडे माऊ. सगळे बोला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर माऊ, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माऊ, हॅपी बर्थडे टू यू. तर इथे आम्ही एवढ्या गप्पा गोष्टी आणि मस्करी चालू होती, काय विचारू नका. आणि असंच असतं आमचं. आम्ही आमच्या मावशीकडे गेलो, सगळेजण एकत्र आलो का तुम्हाला दिसतं किती मजा करतो. त्यानंतर मेरा भाई है, इसको देखो किधर मिलेगा तो बताना. और ये मेरी बहनी है, ये मेरा भांजा है.
और ये मेरा लड़का आहे. तर ॲक्च्युली ह्या सगळ्यांचे उपवास होते अर्ध्या जणांचे, तर त्यामुळे माझ्या बहिणीच्या मैत्रिणींना पण खायला आणलेलं म्हणजे त्यासाठी पण थँक्यू सो मच त्या लोकांना. अचानक आले, त्यांना ॲक्च्युली माहिती नव्हतं की आम्ही बाहेर जातो. तिला वाटलं आम्ही घरीच आहोत म्हणून ते इकडे आले भेटायला. आम्ही वर गेलो सगळे जेवायला आणि नंतर हे लोक हळूहळू चढत येत होते. आणि हे बघा, ही आमची मामी अध्यायसोबत आणि हा वरचा अर्णव चालतो आहे. ही माझी मावशी, ती माझी आई, नंतर येतो आहे माझा भाऊ लाभेश. तर इथे आम्ही चर्चगेटला म्हणजे ते काय ते कोणतं रेस्टॉरंट होतं, कंदील म्हणून आहे, तिथे गेलो होतो. म्हटलं चला, आणि छान होतं रेस्टॉरंट, जेवण पण छान आहे. त्याच्या आधी पण आम्ही तिथेच गेलो होतो तिच्या आधीच्या एका बड्डेला. खूप बरं वाटलं. हे बघा, ह्यांचे फोटोशूट ब्लॉगमध्ये यायला खूप आवडतं यांना. आणि नंतर इथे सगळं मी असंच जरा व्हिडिओ शूट केला होता, तर म्हटलं टाकूया, तुम्हाला पण दिसेल कसं आहे ते काय आहे. तर इथे आम्ही केक ऑर्डर नंतर केला होता. त्यानंतर आम्ही म्हटलं चला केक कट करून घेऊया मॅडमचा. तर हे बघा, मस्तपैकी केक होता, छान होता, टेस्ट पण छान होती. आणि नंतर आम्ही कट केले. इथे मग आम्ही छान फोटोज वगैरे काढले कट करताना वगैरे. आणि नंतर मी इथे माझा व्लॉग संपवते. बाय.